बातमी भंडाऱ्यातून भंडारा पोलिसांच्या वतीनं देशातील पहिला सायबर बॉट उपक्रम राबवण्यात आलाय। AI प्रणालीच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यास याद्वारे मदत होणार आहे। या उपक्रमाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं। हा उपक्रम नेमका काय आहे याबाबत भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। वाढती सायबर गुन्हेगारी आळा बसवण्यासाठी आता भंडारा जिल्हा पोलीस तत्पर झालेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा पोलिसांचे कौतुक सुद्धा केलेलं आहे। सायबर बॉट संदर्भात आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात हा ॲप आता लॉन्च झालेला आहे। या सर्व संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस अधीक्षक नुरुल हसन सर काय सांगाल? या ॲप आपण केला देशातला पहिला लॉन्च करण्यात आलेला ॲप आहे, कसं आपण या संदर्भात आपण मॅसेज द्याल? सायबर बॉट हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड ॲप आहे। हे व्हॉट्सअप बेस्ड आहे, इंस्टाग्राम बेस्ड आहे आणि याची ॲपसुद्धा आहे। आता आम्ही फक्त व्हॉट्सअप बेस्ड आत्तापर्यंत केलेले आहे। त्याचे 2 पार्ट आहे, सायबर फ्रॉड रिपोर्टिंग आणि दुसरा आहे सायबर फ्रॉड अवेअरनेस। तर अवेअरनेससाठी जे वेगवेगळे प्रोग्राम चालू आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे त्याचे व्हिडिओ त्यावर राहणार आणि सायबर फ्रॉड कोणासोबत समजा सायबर फ्रॉड झाला तर तो माणूस सायबर सेलकडे येतात। सायबर सेल येण्यामध्ये त्याला वेळ लागते। समजा रात्रीमध्ये कोणासोबत सायबर फ्रॉड झाला तर रात्रीमध्ये त्याला हेल्प करण्यासाठी कोणी नाही। तर हा सायबर बॉट आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एक सिस्टम आहे ज्याच्या माध्यमातून माणूस स्वतः या सायबर बॉटला हॅलो मेसेज केला तर आपले जे वेगवेगळी प्रॉब्लेम आहे सायबर संबंधित ते स्वतः आपल्याला उत्तर देणार आणि प्रायमरी लेवलवर जे काम सायबर पोलीस स्टेशन करते त्याचे वेगवेगळे काम ते सायबर बॉट आपल्यासाठी करते। जर बघितलं असेल तर एक नाविन्यपूर्ण ॲप हा तयार करण्यात आला आणि याची मदत आता थेट लोकांना सुद्धा होणार आहे। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।